नमस्कार, मी प्रणाली कापसे. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. शहरात मराठा समाज झाला आक्रमक. शिंदे गटाचे कोकणातील शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रेंना आंदोलनकर्त्यांनी शासकीय विश्रामगृहात घातला घेराव, तर झेडपीमध्ये गोंधळ घालत काढले बाहेर. जिल्हाधिकारी कार्यालय परिसर भजन आंदोलनाने दुमदुमला. जरांगे पाटलांचे मास्क लावून वेधले लक्ष. सोलापूर आगारातून मराठवाड्याकडे धावणाऱ्या एसटी बसेसच्या फेऱ्या रद्द. मराठा आरक्षण आंदोलनाचा परिणाम. आणि सलगर वस्ती सकल मराठा समाजाने मारला. देशमुखांच्या घरासमोर केले ठिय्या आंदोलन. आरक्षणावर एकही मराठा समाजाचा आमदार बोलत नसल्याने माऊली पवारांनी विचारला जाब. सोलापूरमध्ये मराठा समाज आक्रमक झालेला दिसून आला. शिवसेना शिंदे गटाचे कोकणातील शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे हे सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये आले असता त्यांना जिल्हा परिषदमधून बाहेर काढले. शिवसेना शिंदे गटाचे कोकणातील शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे हे सोमवारी सोलापुरात आले होते. त्यांनी दुपारी 12च्या सुमारास जिल्हा परिषदेमध्ये येऊन मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आभाळे, शिक्षण अधिकारी तृप्ती अंधारे आणि माध्यमिक शिक्षण विभागाच्या काही संघटनांसोबत बैठक घेतली. दुपारी 1च्या दरम्यान ते सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये बैठक घेत असल्याची माहिती मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलकांना मिळाली. तेव्हा सुमारे 100 मराठा समाजाचे आंदोलन जिल्हा परिषदेमध्ये घोषणा देत आले. ज्या ठिकाणी आमदार म्हात्रे यांची बैठक चालू होती त्या कार्यालयात घुसले. मराठा बांधवांचा रोष पाहून म्हात्रे त्वरित बाहेर आले. त्यांनी आंदोलकांना बैठक घेण्यामागील कारण सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु कोणीही ऐकण्यास तयार नव्हते. तुम्ही आलात कशाला असा जाब विचारून त्यांना जिल्हा परिषदेमधून बाहेर काढले. यावेळी विनोद भोसले, गणेश डोंगरे अतिशय आक्रमक दिसून आले. शेवटी मराठा बांधवांचा रोष आणि आक्रमकता पाहून आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी पोलीस बंदोबस्तामध्ये जिल्हा परिषदेच्या बाहेर पडले. ऐका जरा 2 मिनिट. तुम्ही आलात कसं इथं पहिला महाराष्ट्रात बंदी तुम्ही आमदार लोक आलात तुम्ही मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय इथं उपोषण सुरू असून सोमवारी जरांगे पाटील यांच्या चेहऱ्याचे मास्क घालून तसेच भजन आंदोलन करून लक्ष वेधण्यात आले. राज्यभरामध्ये मराठा आरक्षण उपोषणाला हिंसक वळण लागले आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आणि शहरांमध्ये याचे पडसाद उमटत असून मराठवाड्याकडे जाणारी एसटी बस सेवा बंद करण्यात आली आहे, तर काही ठिकाणी आमदारांच्या घरासमोर ठिय्या मांडत उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येत आहे. दरम्यान याच पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा आंदोलकांनी मनोज जरांगे पाटील यांच्या चेहऱ्याचे मास्क घालून भजन कीर्तन आंदोलन करत मराठा आरक्षणाची मागणी लावून धरली. हरिभक्त परायण सुधाकर महाराज इंगळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विविध भजन गीते गाऊन तसेच विविध घोषणा देत लक्ष वेधून घेतले. यावेळी मराठा समाज बांधव आणि महिला मुली उपस्थित होत्या. सलगर वस्ती सकल मराठा समाजाने देशमुखांच्या घरासमोर ठिय्या मारला. आंदोलन करत आरक्षणावर एकही मराठा समाजाचा आमदार बोलत नसल्याने माऊली पवारांनी जाब विचारला.
गेल्या 4 दिवसांपासून आमरण उपोषणास बसलेले मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत चालली आहे. त्यांची प्रकृती खालावण्या अगोदर सरकारने निर्णय घ्यावा, अन्यथा होणाऱ्या परिणामाची जबाबदारी सरकारची राहील. आतापर्यंत मराठा समाजातील एकही आमदार या उपोषणावर बोलत नाही, आरक्षणासंबंधी ब्र शब्द काढत नाही, म्हणून आम्ही तुम्हाला जाब विचारायला आलो आहोत, अशा शब्दात सकल मराठा समाजाच्या वतीने माऊली पवार यांनी भावना व्यक्त केल्या. बापू, आमची विनंती आहे, तुम्ही आजच्या आज मुंबईला जावा, काय करायचं ते करा, पण त्या पोराचा जीव वाचला पाहिजे. गरीबाचं नेतृत्व नाही मिळालं पाहिजे. एक तर समाजाला नेतृत्व मिळालं नाही. तुम्ही सगळ्या समाजाचे नेते आहेत, पण फक्त मराठा समाजाचं कोण आहे तर मनोज जरांगे पाटील आहे. त्याचा जीव वाचला पाहिजे. बापू, प्रचंड प्रमाणात कोण आहेत, त्याचा जीव वाचला पाहिजे. आरक्षण आपण 40 वर्ष झालं लढतोय, अजून लढू, पण तसं नेतृत्व आपल्यातलं गेलं नाही पाहिजे. त्यासाठी तुम्ही आजच्या आज मुंबईला जावा, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे सर या सगळ्याकडे बसा, पण ते विषय संपवा, त्यांचं आरक्षण संपवा. भविष्यामध्ये आरक्षणाचा गड येईल, पण जरांगे पाटलांना काहीही होता कामा नये. आम्हाला जरांगे पाटलासहित आरक्षण पाहिजे. त्यामुळे तुम्ही आजच्या आज मुंबईला जावा, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करा आणि तातडीने निर्णय घेऊन जरांगे पाटलांचे प्राण वाचवा. आज आरक्षणाचा वणवा महाराष्ट्रातील गावागावांमध्ये पेटला आहे. या आंदोलनाला हिंसक वळण लागण्या अगोदर सरकारने हा प्रश्न संपवावा, असे पवार म्हणाले. सलगर वस्ती येथील सकल मराठा समाजाच्या वतीने सलगर वस्ती येथे देवीच्या मंदिरात जरांगे पाटील यांच्या दीर्घायुष्यासाठी मराठा बांधवांनी जागर केला. त्याचबरोबर विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आरती करण्यात आली. मंदिरात जागरानंतर सलगर वस्ती परिसरात कॅन्डल मार्च काढण्यात आला. यामध्ये सकल मराठा समाजासह धनगर, मुस्लिम, कैकाडी, लिंगायत यासह सर्व समाजातील हजारो लोकांची उपस्थिती होती. कॅन्डल मार्च नंतर सकल मराठा समाजाच्या वतीने बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत आपल्या शहरातील दक्षिण विधानसभा विद्यमान आमदारांना समक्ष भेटून समाजाच्या भावना कळवाव्यात व मनोज जरांगे पाटील यांचे प्राण वाचवण्याबाबत विनंती केली. पण त्या पोराचा जीव वाचला पाहिजे. गरीबाचं नेतृत्व नाही मिळालं पाहिजे. एक तर समाजाला नेतृत्व मिळालं नाही. तुम्ही सगळ्या समाजाचे नेते आहेत, पण फक्त मराठा समाजाचं कोण आहे तर मनोज जरांगे पाटील आहे. त्याचा जीव वाचला पाहिजे. बापू, प्रचंड प्रमाणात कोण आहेत, त्याचा जीव वाचला पाहिजे. असे ठरल्यानंतर सलगर वस्ती येथील सर्व मराठा बांधव आमदार सुभाष देशमुख यांच्या निवासस्थानाकडे आले होते. यावेळी सलगर वस्ती मराठा समाज मार्गदर्शक ॲडव्होकेट चंद्रकांत सावंत, मराठा समाज प्रभागाचे समन्वयक राजाराम मस्के, रविकांत ठोके, लहू गायकवाड, महादेव गवळी, चंद्रकांत पवार, चंद्रकांत सावंत, सुनीता रोटे, शेषाबाई वराडे, धनवा माने, कुणाल जगताप, अर्जुन साठे, डॉक्टर दादाराव रोटे, अर्जुन साठे, आकाश रोटे, मयूर माने, हरी चव्हाण, भारत हत्तीकट्टी, बबलू चव्हाण, संजय चव्हाण, संदीप हंचाटे, नामदेव लांडे, शशिकांत माने, विनायक सावंत यांच्यासह सलगर वस्तीतील सकल मराठा समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता. सोलापूर आगारातून मराठवाड्याकडे धावणाऱ्या एसटी बसेसच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्याची माहिती आगार व्यवस्थापक उत्तम झुंजळे यांनी दिली. मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला असून विविध स्तरातील आंदोलने राज्यभर सुरू आहेत. त्याच आंदोलनाला हिंसक वळण लागले असून बीड, नांदेड या ठिकाणी एसटी बसेस जाळल्याने या मार्गावरील बस सेवा तात्पुरती रद्द करण्यात आली आहे. सोलापूर आगारातून मराठवाड्याकडे धावणाऱ्या एसटी बसेसच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. केवळ तुळजापूर विशेष गाडी सुरू असून इतर मार्गावरील वाहतूक पोलीस प्रशासनाच्या नियंत्रणाखाली सुरू असल्याचे सोलापूर आगाराचे आगार व्यवस्थापक उत्तम झुंजळे यांनी सांगितले. उत्तम झुंजळे, आगार व्यवस्थापक, सोलापूर. कालपासून चालू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनामुळे मराठवाड्यात जाणाऱ्या मलकापूर, नांदेड, औरंगाबाद हे येथे सुटलेली नाहीत. सदर जिल्ह्यात वाहनांना बंदी असल्यामुळे सदर जिल्ह्यातील वाहतूक ठप्प असल्याने सदर मार्गावर गाड्या सोडल्या आहेत. हे मराठवाडा वगळता उर्वरित महाराष्ट्रात सोलापूर आगारातील सर्व मार्गावर वाहतूक चालू आहे. किती फेऱ्या रद्द झाल्यात कालपासून? काय काल 3 येथे म्हणजे 6 फेऱ्या रद्द झालेल्या आहेत. बाकी सर्व सुरळीत चालू आहे. कोणता आपल्या परिणाम एसटीवर काय सोलापूर आगारातला? हे तिन्ही लॉंग रूटचे सेवा असल्याने उत्पन्न चांगले असते ह्या मार्गावर, परंतु सध्या सदर हे पोलीस प्रशासनाच्या सूचनेनुसार वाहतूक बंद झाल्याने नुकसान होत आहे. तुळजापूर यात्रा विशेष गाड्या चालू आहेत का, काय सांगायचं?
सोलापूर तुळजापूर वाहतूक सद्यस्थितीत चालू आहे. दरम्यान याचा परिणाम टपाल सेवेवर झाला असून मराठवाड्याकडे जाणारी टपाल सेवा ठप्प झाल्याचे दिसून येत आहे. सोलापूर एसटी स्टँडवर असलेले टपालाचे गठ्ठे स्थानक परिसरातून परत स्टेशनकडे पाठवण्यात येत आल्याचे चित्र दिसून आले. दरम्यान तुळजापूर मार्गावर यात्रा विशेष गाड्या सुरू होत्या, त्यामध्ये या बसेसना आबालवृद्ध आणि महिला प्रवाशांची गर्दी दिसून आली. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाचे लाखोंचे नुकसान झाल्याचेही यावेळी सांगण्यात आले. मराठा आणि धनगर समाजाला आरक्षण देतो म्हणून सरकारने फसविले आहे. आश्वासने दिली ना, आता अंमलबजावणी करा. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे अशी भूमिका सोलापूर दौऱ्यावर आलेल्या आमदार रवींद्र धंगेकर यांनी मांडली. पुणे येथील कसबा मतदारसंघाचे आमदार रवींद्र धंगेकर सोलापूर दौऱ्यावर आले असता सोलापूर येथे शासकीय विश्रामगृह येथे प्रसार माध्यमांशी संपर्क साधला. या पत्रकार परिषदेत त्यांनी आरक्षणावर भाष्य करताना मराठा आणि धनगर समाजाला आरक्षण देतो म्हणून सरकारने फसवले आहे. आश्वासने दिली ना, मग अंमलबजावणी करा. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे अशी भूमिका मांडली. या पत्रकार परिषदेप्रसंगी सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे, तिरुपती परकीपंडला, संजय गायकवाड आदींची उपस्थिती होती. आज महाराष्ट्रामध्ये मराठा समाज अत्यंत गरीब आहे. मी 25 वर्ष नगरसेवक होतो, आता आमदार आहे. आणि माझ्या शहरामध्ये असणारा मराठा समाज आज रिक्षावर जातो, हातगाडी ओढतो, खेळाची गाडी लावतो. जी पूर्वी परिस्थिती होती मराठा समाजाची ती आज राहिली नाही, वस्तुस्थिती. आणि सातत्यानं आपल्याला अनेक आताचे राज्यातले मंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, ही मंत्री आहेत. 40 दिवसात आमची सत्ता आहे तर 40 दिवसात देऊ, 2 महिन्यात देऊ, 4 महिन्यात देऊ. सातत्यानं हे मराठा समाजाला फसवण्याचं काम करतात. आणि ह्याच्यामध्ये मराठा समाजाला ज्या पद्धतीनं फसवलं जातं त्यासाठीच आज उद्रेक आहे. आणि हा उद्रेक ज्यावेळेला होतो की समाजामध्ये चीड निर्माण होते. आणि मराठा समाजाची परिस्थिती अत्यंत एकदम नाजूक आहे. त्यांच्या मुलांची शिक्षण आहे, नोकरीचे प्रश्न आहेत, अनेक प्रश्नासाठी त्यांना कुठली शासनाच्या सवलती नाहीत. ते ह्याच्यामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी आता परवा बोलले की 40 दिवसात संपू, आता 4 होऊन गेले. यांनी ताबडतोब त्याचा निर्णय घेऊन त्यांना योग्य ते मराठा समाजाला न्याय दिला पाहिजे. त्यांची तब्येत जशी जशी खालावते तसे राज्यात अनेक ठिकाणी दगडफेकीच्या घटना, एसटी जाळपोळीच्या घटना घडत आहेत. हे वाढेल असं वाटतंय? 100% हा उद्रेक आहे. आणि आजचा उद्रेक ना, हा कित्येक वर्ष हे जी लोक आहेत ही लोक यांना फसवत आहेत. म्हणजे खोटे आश्वासन देतात. मागच्या विधानसभेला खोटे आश्वासन दिली, धनगर समाजाला आरक्षण देतो, भंडारा उधळला, मराठा समाजाच्या पुढे जाऊन मोठ्या मोठ्या घोषणा केल्या, भीम ललकारी दिली. मग आता का करत नाही? मागचे तुम्ही सगळ्यांचे बाईट काढा. आणि त्याच्यामध्ये आपल्या देश आता राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बोलत होते, त्यांनी आता त्याचं न्याय द्यावं. आणि हा न्याय जर नाही दिला तर ह्याच्यापेक्षा उद्रेक होतो. आज समाजामध्ये सगळ्यांनाच फसवण्याचं काम करतात. धनगर समाजाला आरक्षण देतो, फडणवीस साहेब बोलले होते, कुठं दिलं? ओबीसीला न्याय देतो, कुठं दिला? आणि तिथं जाऊन सत्ता मिळण्यासाठी त्यांनी खोटी या समाजाला आश्वासनं दिली. आणि या आश्वासनातून महाराष्ट्र ताब्यात घेतला. महाराष्ट्र ताब्यात घेऊन 5 वर्ष आपण बघितलंय की कशा पद्धतीनं भ्रष्टाचारी लोक घेतली, त्यांच्या मंत्रिमंडळात घेतले, त्यांना ईडी लावलं, सगळ्या गोष्टी केल्या, प्रेशर दिलं. आणि याच्यामध्ये समाजाला, देशाला, मतदारांना फसवण्याचं काम ह्या भारतीय जनता पार्टीने केलंय. आणि त्याचं उत्तर तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये दिसणार आहे. कारण सगळ्या समाजात उद्रेक आहे, नुसताच मराठा समाजात नाही, ओबीसी मध्ये उद्रेक आहे, धनगर समाजात आहे, एसटी एनटी सगळ्यांनाच आहे. सगळ्यांच खोटं बोलत आहेत. आज महागाई किती वाढलेली आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, बेरोजगारी आहे, आणि अनेक प्रश्न असताना ह्याच्यामध्ये आपले सगळे 5 वर्षाचे सगळ्यांचे तुम्ही बाईट बघा. ह्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की यांनी सगळ्याला फसवायचं काम केलंय. आणि आता सत्तेत आलेत आणि हुकुमशाहीकडे चाललेला देश ह्या जनतेने आता थांबवलं पाहिजे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पणती बनवण्यात कुंभार कारागीर व्यस्त असल्याचे चित्र शहरातील नीलमनगरात दिसून येत आहे. दीपोत्सव अर्थात दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर शहरामध्ये तयारी दिसून येत आहे. हिंदू धर्मातील महत्वाचा दिवाळी सण अवघ्या 10 दिवसांवर येऊन ठेपला असून या सणाच्या पार्श्वभूमीवर कुंभार समाज विविध प्रकारच्या आकर्षक पणत्या बनवण्यात व्यस्त असल्याचे दिसत आहे. शहरातील नीलमनगर या ठिकाणी कुंभार समाजातील कारागीर गेल्या अनेक दिवसांपासून पणती बनवण्यात व्यग्र आहेत. विविध प्रकारच्या मातीचे मिश्रण करून सदरची पणती बनवली जात आहे. वेगवेगळ्या आकारातील आणि नक्षीतील पणत्या ग्राहकांना आकर्षित करत आहेत. दीपोत्सवामध्ये पणतीला अनन्यसाधारण असे महत्त्व असून मागणीनुसार पणत्या बनवण्यात येत असल्याचे कुंभार यांनी सांगितले.
बसप्पा कुंभार, राहणार नीलमनगर, MIDC रोड, सोलापूर. आमचं कुंभार व्यवसाय पारंपरिक व्यवसाय आहे. आम्ही दरवर्षी नाही म्हणलं तर 7 ते 8 पंत्या आम्ही बनवतो. हे कालावधी आम्हाला 8 ते 10 महिने इतके लागतात. व कारागीर बघा, आमच्याकडं 10 ते 15 कारागीर आहेत. प्रत्येक कारागीर दिवसाला 2 ते 2.5 हजार पंत्या बनवतो. व आज बनवले की ते भट्टी ते व्हायला त्याला आठवडाभरचा कालावधी लागतो. मग आम्ही पंत्या ते बनवण्यासाठी बेळगावचे व लोकल माती, पंढरपूर व इतर प्रकारे अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून माती आणून आम्ही कुंभारकाम चालू ठेवलं. साधारण शेकडा 1200 रुपये शेकडा असा दर आहे. 1000. मागणी कशी आहे ग्राहकांना? ग्राहकांचा मागणी उत्तम आहे. दरम्यान यांत्रिक चाकावर सदरच्या पणतीला गोलाकार दिला जातोय. त्यानंतर पणती वाळवून भट्टीमध्ये भाजण्यासाठी ठेवली जाते. साधारणपणे हजारोंच्या संख्येने पणती भट्टीत ठेवून एकाच वेळी भाजली जाते. एकंदरीत दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पणत्या बनवण्यात कारागीर व्यस्त असल्याचे चित्र शहरात दिसत आहे. इथं ठेवा, म्हणजे त्या साईडने येते. हां, तिथं आवाज आई तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवाची लाखो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात सांगता झाली. यावेळी मंदिर परिसरात कोजागिरी पौर्णिमेनिमित्त आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सव अश्विन पौर्णिमेनिमित्त रविवारी तुळजाई नगरीत भाविकांची मोठी गर्दी झाली होती. तब्बल 6 लाखांपेक्षा जास्त भाविकांनी पायी चालत येऊन आई राजा उदो उदो, सदा नंदीचा उदो उदोचा गजर करत तुळजाभवानीचे दर्शन घेतले. चंद्रग्रहण असल्याने या कालावधीत देवीला शुभ्र वस्त्रे नेसवून पाण्यात सोवळ्यात ठेवण्यात आले होते. रविवार 29 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री 1:05 देवीची मुख्य मूर्ती सिंहासनावर प्रतिष्ठापित करण्यात आली. दरम्यान चंद्रग्रहण काळात देवी चांदीचे सिंहासन पवित्र जलाने भरण्यात आले व फक्त शुभ्र वस्त्रे नेसलेल्या देवीस ग्रहण कालावधीत सोवळ्यात ठेवण्यात आले. हे ग्रहण सुटल्यानंतर पंचामृत अभिषेक, साडी चोळी अभिषेक करण्यात आला. नंतर नित्योपचार पूजा करण्यात आली. रात्री सोलापूरच्या शिवलाड समाजाच्या काठ्या छबिनासमोर घेऊन या वर्षाचा प्रमुख मानाचा छबिना विविध वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. यावेळी भक्तांनी या छबिन्यावर गुलाब पुष्प व हळद कुंकवाची उधळण केली. या सोहळ्याने 15 दिवसांपासून सुरू असलेल्या शारदीय नवरात्रोत्सवाचा समारोप झाला. दरम्यान श्री तुळजाभवानी देवीच्या मंदिर परिसरात कोजागिरी पौर्णिमेनिमित्त आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. आकर्षक फुलांनी वैविध्यपूर्ण सजावट केल्याने सारा मंदिर परिसर आनंद, चैतन्य आणि भक्तिमय वातावरणाने भरला होता. पुण्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी सोलापूर दौऱ्यावर आले असता माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. पुणे येथील कसबा मतदारसंघाचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी 7 रस्ता येथील जनवात्सल्य कार्यालय सोलापूर येथे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान विविध विषयांवर साधक बाधक चर्चा झाली. याप्रसंगी सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे, माजी परिवहन समिती सदस्य तिरुपती परकीपंडला, राज सलगर, मयूर खरात, संजय गायकवाड, एजाज बागवान, सुभाष वाघमारे आदींची उपस्थिती होती. सत्तेचा उपयोग जनतेच्या सेवेसाठी व शासनाच्या विविध योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजप करत असल्याचे मत माजी नगरसेवक डॉ. किरण देशमुख यांनी केले आहे.
स्वस्तिक सामाजिक संस्थेच्या वतीने शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात आयोजित केलेल्या मोफत चष्मे वाटप व मोतीबिंदू तपासणी शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी देशमुख बोलत होते. प्रभाग क्रमांक 2 सन्मित्रनगर येथील सिद्धिविनायक मंदिरात आमदार विजयकुमार देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त स्वस्तिक सामाजिक संस्थेच्या वतीने मोफत चष्मे वाटप व मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक डॉ. किरण देशमुख यांनी केले होते. सिद्धिविनायक गणपतीची आरती करून या शिबिराची सुरुवात करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर उद्योगपती श्रीशैल अंबारे, प्रकाश हत्ती, राजशेखर रोडगीकर, रवी मेंडसे, स्वामीनाथ कलशेट्टी, उल्हास विराजदार जडगेसर, भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस नारायण बनसोडे, कल्पना कारभारी, विरेश उंबरजे, ज्ञानेश्वर कारभारी, शेखर इरावत्ती आदी उपस्थित होते. यावेळी 650 गरजूंनी शिबिरास भेट दिली. त्यांची तपासणी करण्यात आली. 478 जणांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले तर 79 नागरिकांना मोतीबिंदू असल्याचे निष्पन्न झाल्याने लवकरच त्यांच्यावर मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहे, अशी माहिती डॉ. किरण देशमुख यांनी दिली. प्रभागातील विकास कामांसोबतच नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणारा नगरसेवक आमच्या प्रभागाला लाभला असल्याचे गौरवोद्गार यावेळी नागरिकांनी बोलताना व्यक्त केले. यावेळी डॉ. संतोष शेटे, डॉ. सुफिया नदाफ, डॉ. अनिल यादव, राजू मलंग यांच्यासह महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी यांनी सेवा बजावली. शिबिर यशस्वी करण्यासाठी उमेश कोळेकर, धरीराज रमण शेट्टी, प्रदीप मेंडसे, गुड्डू निर्मळ, चिंटू माळी, गणेश चितोळे, योगेश कोरे, समर्थ कारंजे, अनिल कोरडे, आकाश माने, संतोष बनगर, उत्तम कोरे, अर्जुन भायस, नागेश ढवळे आदींनी परिश्रम घेतले. आपण पाहिलं की विकास कामासोबत विविध आपल्या आरोग्याची सुद्धा काळजी बाळगण्यासाठी आपल्या करत असतो. कुठलेही छोटे मोठे गोष्टी असू दे, बाहेरचा कार्यकर्ता हा तात्पर्याने तुमच्याकडे जाऊन आपलं काम सोडण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे आपण सर्वांना विनंती करतो की आपल्या सर्वांचा आशीर्वादाची गरज भारतीय जनता पार्टीला आहे. कारण आपण सर्वजण पाठीशी राहून आमच्या पाठीशी राहून आम्हाला आशीर्वाद द्यावा एवढंच मी विनंती करून माझे दोनशे संपूर्ण या भारतात बंधु भाव नित्य वसूल देवाची सारे नाम एक सुखे गरीब आम्हाला एक मताने पण हिंदू असो ख्रिश्चन वा इस्लामी स्वातंत्र्य सगळ्या माझे वृत्त वसूल देवाची असावे. अशा पद्धतीने विजयी चौकार मारले विजयकुमार देशमुख नवऱ्याच्या माध्यमातून किरण देशमुख यांचे किरण विकासाचे किरण शैली प्रसरवले चौफेर पसरलेला आहे. म्हणून या किरण देशमुख मातांच्या सर्व घटकांच्या बंधना आणि मला पण शुभेच्छा देतोय आणि असं सांगतोय की देणाऱ्याने देव जवळ घेणाऱ्याने भेट करण्याने त्यांचे 400 ऑपरेशन वेटिंग मध्ये. तसं इथं टाकराव लाईन सुद्धा या नेत्र क्षेत्रामध्ये भरपूर काही काम केले आणि ते मालकाच्या वाढदिवसानिमित्त एक 4-5 वर्ष अगोदर तुळजापूर येथे जेव्हा कार्यक्रम झाला होता तर एवढं पुण्याचे काम आपण सगळे मालकाच्या वाढदिवसानिमित्त हे सगळे आपले भागातील युवक सगळे धडपड करतात. तर त्यांच्या कार्याला सदिच्छा आणि शुभेच्छा आणि मी मालकांना उदंड विषय सुख समाधान संपत्ती लाभो आणि असंच मी प्रकारची गणपतीच्या विनंती करतो आणि त्यांचा गोडधोड चालू राहो. धन्यवाद. कास्ट्राईप जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण क्षीरसागर यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कास्ट्राईप कर्मचारी महासंघाचे 43वे अधिवेशन नागपूरच्या जवाहर विद्यार्थीगृहात पार पडले. अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी कृष्णा इंगळे व उद्घाटन माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते संपन्न झाले. एसआरपीएफ समादेशक प्रियांका नारनवरे, माजी जिल्हाधिकारी वसंतराव खोब्रागडे, प्रादेशिक उपायुक्त सिद्धार्थ गायकवाड, माजी अप्पर आयुक्त सुधीर मेश्राम, डॉ. चंद्रशेखर मेश्राम, महासंघाचे महासचिव सुरेश तांबे, वरिष्ठ उपाध्यक्ष सुमित भुईगळ, कार्याध्यक्ष गणेश मडावी, मुख्य संघटक राजाराम इंदवे, शिक्षक संघटनेचे कार्याध्यक्ष बीडी धुरंदर, सरचिटणीस सतीश कांबळे व इतर पदाधिकारी उपस्थित होते. महासंघाच्या नागपुरातील अधिवेशनात राज्यातील कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. यावेळी कास्ट्राईप कर्मचारी महासंघ सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवत आहे. भविष्यात या महासंघाचे कार्य एकजुटीने पुढे घेऊन जाण्यासाठी राज्यातील कर्मचाऱ्यांनी महासंघामध्ये सामील व्हावे, एकजुटीने कार्य करून महासंघास पुढे न्यावे असे आवाहन माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी कर्मचाऱ्यांना केले. खोब्रागडे, नारनवरे, गायकवाड, मेश्राम यांनीही कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी संघटनेमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या शिलेदारांना विशेष पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
यामध्ये सोलापूर जिल्हा परिषद संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण क्षीरसागर यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते संविधानाची प्रत, शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून सन्मानित करण्यात आले. सोलापूर जिल्ह्यामध्ये संघटना वाढीसाठी खूप महत्त्वाचे योगदान क्षीरसागर यांचे आहे. क्षीरसागर हे सतत कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद व इतर कार्यालयामध्ये नियमित बैठका घेऊन प्रश्न सोडवतात. याची दखल घेऊन यापूर्वी क्षीरसागर यांना ग्रामविकास विभाग मंत्रालय मुंबई यांच्याकडून गुणवंत कर्मचारी पुरस्काराने गौरवण्यात आले होते. क्षीरसागर विविध सामाजिक उपक्रम राबवतात आणि क्षीरसागर यांना विविध सामाजिक संघटनांकडून पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. म्हणून याची दखल घेऊन कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे राज्याध्यक्ष ॲडव्होकेट कृष्णा इंगळे, कार्याध्यक्ष गणेश मडावी यांनी नागपूर अधिवेशनामध्ये विशेष पुरस्कार देऊन सन्मानित केले. या निवडीबद्दल क्षीरसागर यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. याप्रसंगी सोलापुरातून कास्ट्राईब कर्मचारी संघाचे जिल्हाध्यक्ष मनीष सुरवसे, जिल्हा परिषद शाखेचे कल्याण श्रावस्ती, उमाकांत राजगुरू, चंद्रकांत होळकर, नरसिंग गायकवाड, मकरंद बनसोडे आदी उपस्थित होते. प्रतिभा संगम राज्यस्तरीय विद्यार्थी साहित्य संमेलनाचे 4 आणि 5 नोव्हेंबर रोजी सोलापुरात आयोजन करण्यात आले असून संमेलन स्वागताध्यक्षपदी दत्ता सुरवसे यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय कला मंच व विद्यार्थी निधी पुणे आयोजित प्रतिभा संगम हे 20वे राज्यस्तरीय विद्यार्थी साहित्य संमेलन 4 आणि 5 नोव्हेंबर रोजी सोलापुरातील हरिभाई देवकरण प्रशालेच्या प्रांगणात होणार असल्याची माहिती प्रतिभा संगम निमंत्रक दुर्गेश साठवणे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी दत्ता सुरवसे यांची निवड करण्यात आली आहे. या संमेलनाचे सहयोजक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, शिक्षण प्रसारक मंडळ व अखिल भारतीय विद्यार्थी परिषद हे आहेत. शुक्रवार 3 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजता नवी पेठ येथील शिवस्मारक संकुलातून ग्रंथदिंडी निघणार आहे. ही दिंडी नवी पेठ, 4 हुतात्मा पुतळा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकमार्गे हरिभाई देवकरण प्रशालेत संमेलन स्थळी येणार आहे. 4 नोव्हेंबर रोजी प्रारंभी सकाळी 9:30 वाजता साहित्यिक परिचयाचे सत्र संमेलन स्थळी होणार आहे. सकाळी 10 वाजता प्रदर्शनीचे उद्घाटन होईल. यानंतर 10:30 वाजता प्रतिभा संगम साहित्य संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. शरणकुमार लिंबाळे यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवाल यांची प्रमुख उपस्थिती असेल. शनिवारी सायंकाळी 6 वाजता सांस्कृतिक कार्यक्रम तर 9 वाजता निमंत्रित कवी व निवडक विद्यार्थी कवींचे कवी संमेलन होणार आहे. रविवार 5 नोव्हेंबर रोजी सकाळी 10:30 वाजता पृथ्वीराज तौर यांचे व्याख्यान होईल. दुपारी 12 वाजता साहित्य अकादमीचे सदस्य डॉ. नरेंद्र पाठक यांचे विद्यार्थी चळवळ आणि साहित्य या विषयावर परिसंवाद होईल. दुपारी 3 वाजता मुलाखत सत्र होणार असून यात दिग्दर्शक व अभिनेता अभिराम भडकमकर यांची मुलाखत कवयित्री निकिता भागवत घेणार आहेत. प्रतिभा संगम साहित्य संमेलनाच्या समारोपास अभिनेते अंशुमन विचारे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत दुपारी 4:30 वाजता पारितोषिक वितरण व संमेलनाचा समारोप होणार आहे. या सर्व कार्यक्रमास विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन अभाविप पश्चिम महाराष्ट्र प्रदेश मंत्री अनिल ठोंबरे यांनी केले. या पत्रकार परिषदेस राष्ट्रीय कला मंचचे अखिल भारतीय सहसंयोजक प्रसाद जाधव, स्वागत समिती सचिव श्रीधर खेडगीकर, महानगर अध्यक्ष प्राध्यापक प्रशांत चाबुकस्वार, महानगर मंत्री श्रीनिवास गुन्हाल आदी उपस्थित होते. दिलीपराव माने शिक्षण संस्थेच्या संचालिका रजनी भडकुंबे यांच्या संकल्पनेतून दिलीपराव माने शिक्षण संकुलात दिवाळी बाजाराचे आयोजन करण्यात आले आहे. होनसळ येथील दिलीपराव माने प्राथमिक, माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या उपक्रम कृतीतून दिवाळी बाजार अँड फूड फेअर भरवण्यात आला होता. दिवाळी बाजारचे उद्घाटन बीडी गायकवाड, माजी अधीक्षक माध्यमिक शिक्षण विभाग सोलापूर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाप्रसंगी रावसाहेब भालेराव, माजी शिक्षण विस्तार अधिकारी, संस्थेचे अध्यक्ष संभाजीराव भडकुंबे, माजी सभापती रजनी भडकुंबे, प्रगती भडकुंबे, संस्थेचे विश्वस्त अभिजित भडकुंबे, अमित भडकुंबे, विकास बनसोडे, पाटलोजी जानराव आदी उपस्थित होते. संस्थेच्या संचालिका रजनी भडकुंबे यांच्या संकल्पनेतून हा दिवाळी बाजार भरवण्यात आला होता. त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणे, विद्यार्थ्यांचे व्यवहार ज्ञान वाढवणे, विद्यार्थ्यांचे संवाद कौशल्य अवगत करणे आणि विद्यार्थ्यांमध्ये गणिताची गोडी निर्माण व्हावी या दृष्टिकोनातून हा आगळा वेगळा उपक्रम घेण्यात आला आहे असे सांगितले.
विद्यार्थ्यांच्या उपक्रमशील कृतीतून विद्यार्थ्यांनी तयार केलेली आकर्षक विविध प्रकारच्या पणत्या, आकर्षक कंदील, रंगीत रांगोळी आदी वस्तूंचे भव्य प्रदर्शन व विक्री ठेवण्यात आली होती. या नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी पालकांनी भरभरून प्रतिसाद दिला. हा उपक्रम कृती पूर्ण करण्यासाठी कला शिक्षक विनोद राऊत, अशफाक अत्तार यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तात्यासाहेब तांबे यांनी केले. प्रास्ताविक उमेश जगताप यांनी केले तर आभार सचिन नाईक नवरे यांनी मानले. उपक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक राजेंद्र मोहोळकर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या दिवाळी बाजारामध्ये विद्यार्थी, पालक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. मोडणीम ग्रामपंचायत कार्यालयासमोर मराठा आरक्षणासाठी आजपासून अन्नत्याग आंदोलनास सुरुवात करण्यात आली. मोडणीम ग्रामपंचायत कार्यालयासमोर मराठा आरक्षणासाठी आजपासून अन्नत्याग आंदोलनास सुरुवात करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून तसेच एक मराठा लाख मराठ्यांना आरक्षण दिलेच पाहिजे या संदर्भातील घोषणा देत अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आले. कोण म्हणतोय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. कोण म्हणतोय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. आरक्षण आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं. आरक्षण आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं. जरांगे पाटील तू मागे बढो, हम तुम्हारे साथ हैं. एक मराठा. जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरू राहणार असून मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू राहणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. मराठा आरक्षण मिळावे या मागणीसाठी ग्रामीण भागातून तीव्र पडसाद उमटत आहेत. वाशी तालुक्यातील मराठा समाज आक्रमक झाला असून इजोरा येथे सोलापूर धुळे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू करण्यात आले. वाशी तालुक्यातील इजोरा येथे सोलापूर धुळे महामार्गावर मराठा आरक्षणासाठी सोमवारी सकाळी आंदोलन सुरू करण्यात आले आहे. यावेळी महामार्गावर टायर जाळून रास्ता रोको केल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पारगाव तालुका वाशी येथे सकल मराठा समाजाच्या आरक्षणासाठी साखळी उपोषण सुरू करण्यात आले. पारगाव तालुका वाशी येथे 25 ऑक्टोबर पासून बस स्टँडवर सकल मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जे आमरण उपोषण सुरू केले आहे त्यानंतर पाठिंबा म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य महादेव आखाडे, प्रकाश मोठे, प्रदीप मोठे, बाळू गिराम, महेश आखाडे, पांडुरंग आखाडे, महादेव मोठे, ग्रामसेवक देशमुख, दीपक आखाडे, राहुल डोके, अविनाश इंगळे, पोपट भराटे, संतोष चौधरी यांच्यासह सर्वपक्षीय मराठा बांधव साखळी उपोषणामध्ये सहभागी झाले होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय जिजाऊ, जय शिवराय, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे अशा घोषणा देण्यात आल्या. जिल्हा परिषद सदस्य महादेव आखाडे यांनी आरक्षणाबाबत आपले विचार मांडले व शांततेत आंदोलन करण्याबाबत आवाहन केले. तसेच या लाक्षणिक उपोषणामध्ये महिला भजनी मंडळाने सहभाग घेतल्याने त्यांचे कौतुक केले जात आहे. काही लोक जाती धर्मात कलेक्टर झालेले आहेत, त्यांना आरक्षण आहे आणि ज्या व्यक्तीला मराठी टीआरबी खाली असून त्यांना का आरक्षण नाही याच्यासाठी पूर्ण महाराष्ट्र लढा झालेला आहे. जमीन जुमला असताना सर्व मराठ्यांनी सर्व जातीपात गल्लीपासून दिल्लीपर्यंत कोणती माणसं असो, पशु पक्षी असो, पुढारी असो, सर्वांना जगविण्याचं काम या बळीराजे मराठ्यांनी केलेलं आहे. म्हणूनच आज मराठीवरच पाळी आलेली आहे. इतर सर्व समाज आपल्याही आनंदी आहे, त्यांच्या मागे आम्ही बी कमी आहेत. पण मला एकच सांगायचंय की आता सर्व जाती धर्मांनी मराठीच्या पाठीमागे उभा खंबीर राहणं गरजेचं आहे आणि मराठ्याला आरक्षण मिळवून देण्यासाठी सर्व जाती धर्मांनी सुद्धा आम्हाला पाठिंबा देणं गरजेचं आहे. आम्ही तुम्हाला जमिलं आहे, आता तुम्ही आमच्या पाठीमागे राहा असं आम्हाला ठणकावून मराठी माणसाला पूर्ण महाराष्ट्राच्या मराठ्याला तुला आम्हाला सांगायचं आहे. म्हणून मित्रांनो, आम्ही आता आमच्या अस्तित्वाची लढाई, आमच्या मुलाबाळाच्या अस्तित्वाची लढाई, आमचं कसं तरी आदर बदल जीवन गेले तुम्हाला जगविण्यात, पण आमच्या मुलाबाळाला आम्हाला देण्यासाठी काही नाही. आमचे
जिंतूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिरुद्ध काकडे यांनी तालुक्यातील गुटखा माफियांवर कारवाई करत वाहनासह एकूण 19,60,000चा गुटखा दिनांक 29 रोजी रात्री पकडला आहे। जिंतूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिरुद्ध काकडे यांनी तालुक्यातील गुटखा माफियांवर कारवाई करत वाहनासह एकूण 19,60,000चा गुटखा 29 ऑक्टोबर रोजी रात्री पकडला आहे। याबाबत सविस्तर माहिती अशी, जिंतूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिरुद्ध काकडे हे आपल्या सहकाऱ्यांसोबत शनिवारी रात्री गस्तीवर असताना गुप्त बातमीदारांमार्फत औंढा रोडवरून जिंतूर शहरात अवैध गुटखा घेऊन एक वाहन येत असल्याची खात्रीलायक बातमी मिळाली। रात्री 2 वाजता शहरातील औंढा ते पॉइंटवर सापळा रचून अवैध गुटखा घेऊन येत असलेले बोलेरो पिकअप क्रमांक MH37T0357 या वाहनाला अडवून तपासणी केली असता त्यामध्ये एकूण 12,60,000चा विविध कंपनीचा गुटखा आढळून आला। या प्रकरणी नवनाथ शहाजी डोंबे वय 28 राहणार बलसा तालुका जिंतूर जिल्हा परभणी, शेख मुस्तार शेख सत्तार वय 24 राहणार बलसा रोड जिंतूर या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे। तसेच 7 लाखाचे बोलेरो पिकअप वाहन देखील पोलिसांनी जप्त केले आहे। वाशी जिल्हा धाराशिव येथे दिनांक 25 पासून मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणास पाठिंबा देण्यासाठी आमरण उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे। वाशी जिल्हा धाराशिव येथे 25 ऑक्टोबर पासून मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणास पाठिंबा देण्यासाठी लाक्षणिक उपोषण चालू होते, परंतु 29 ऑक्टोबर पासून वाशी येथील प्रशांत चेडे, मच्छिंद्र येताळ, नेताजी नलावडे, राहुल कवडे, सुधीर गवारे, कैलास गवारे, सौरभ सुकाळे या 7 युवकांनी आमरण उपोषणास सुरुवात केली। जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत उपोषण चालू राहील असा निर्धार त्यांनी व्यक्त केला। गावातील मराठा समाजातील इतर कार्यकर्त्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या व मोठ्या प्रमाणात घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला। एकंदरीत आरक्षणाचे मात्र सर्व गावात पसरल्यामुळे शासनाविरुद्ध नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे। शासनाने त्वरित जागे होऊन मराठा समाजाचा अंत न पाहता त्वरित आरक्षण जाहीर करावे असे नागरिकांमधून बोलले जात आहे। आपण जे नारी शक्तीचं प्रदर्शन दाखवलं त्याचाच अर्थ असा आहे की या शासनाला चेतावनी आहे, ये चिंगारी कल मशाल न बन जाए, ये चिंगारी कल मशाल न बन जाए आणि विस्फोटक न हो त्याच्यासाठी आमच्या मराठा बांधवांना। बातमीपत्राच्या शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। शहरात मराठा समाज झाला आक्रमक। शिंदे गटाचे कोकणातील शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रेंना आंदोलनकर्त्यांनी शासकीय विश्रामगृहात घातला घेराव, तर झेडपीमध्ये गोंधळ घालत काढले बाहेर। जिल्हाधिकारी कार्यालय परिसर भजन आंदोलनाने दुमदुमला, जरांगे पाटलांचे मास्क लावून वेधले लक्ष। सोलापूर आगारातून मराठवाड्याकडे धावणाऱ्या एसटी बसेसच्या फेऱ्या रद्द, मराठा आरक्षण आंदोलनाचा परिणाम। आणि सलगर वस्ती सकल मराठा समाजाने मारला, देशमुखांच्या घरासमोर केले ठिय्या आंदोलन। आरक्षणावर एकही मराठा समाजाचा आमदार बोलत नसल्याने माऊली पवारांनी विचारला जाब। या बातम्यांचं इथेच थांबूयात, पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।